अध्याय 15 फलश्रुती. तीर्थक्षेत्रांची यात्रा घडेल, साधनेसाठी एकांत मिळेल. अध्याय 15 श्री गुरूंचे वैजयंती क्षेत्री गुप्त वास्तव्य. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. तुम्ही परशुरामांनी समस्त पृथ्वी क्षत्रिय रहित केली, ती ब्राह्मणांना दान देऊन ते पश्चिम समुद्रावर गेले. पण त्यानेही ब्राह्मणांचे समाधान झाले नाही. ते अधिक धन मिळावे म्हणून त्यांच्यापाशी गेले. त्यांचा लोभ पाहून ते कंटाळले आणि त्यांचा त्रास टाळण्यासाठी सागरात असलेल्या एका बेटावर जाऊन राहिले. साधूचे महात्म्य वाढले की साधू, असाधू, धूर्त, हौशे, नवशे, गवशे असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. त्या प्रत्येकाचे काही ना काही गारहाणी असते. त्यांना त्या साधूच्या कृपेने आपली अडचण दूर व्हावी असं वाटत असते. हे चक्र कधीही थांबत नाही. प्रश्न वरदान देण्याचा नसतो, तर त्यांच्यापैकी योग्य कोण, अयोग्य कोण हे पाहणे गरजेचे असते. या सर्व गोष्टींमुळे साधूंना तपश्चर्येसाठी वेळ किंवा एकांत मिळत नाही. श्री गुरु नृसिंह सरस्वतींना ही गोष्ट चांगली माहीत होती. म्हणूनच लोकांचा उपद्रव होऊ नये यासाठी ते वैजनाथ क्षेत्री गुप्त रूपाने राहिले. त्यावेळी त्यांनी आपल्या शिष्यांनाही दूर ठेवले. त्या सर्वांना पाचारण करून ते म्हणाले, आता तुम्ही सर्वजण तीर्थयात्रेत जा आणि भारतभर भ्रमण करून नंतर श्रीशैल पर्वतावर या. शिष्य म्हणाले, गुरुदेव, सर्व तीर्थे गुरूंच्या चरणाशीच वास करतात अशी श्रुती व पुराणे सांगतात. शास्त्राचेही तसेच आहे. मग आपण का दूर लोटता? कृपा करून आमची उपेक्षा ठेवू नका. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही संन्यासी आहात हे लक्षात घ्या. संन्याशांनी 5 दिवसाच्या वर एकाच ठिकाणी राहू नये असा संकेत आहे. त्या नियमाचे पालन केलेच पाहिजे. म्हणून तीर्थयात्रा करावी. चंचल संन्यास आवरून ते स्थिर करावे आणि त्यानंतरच एका जागी वास्तव्य करावे. लोक उपकारासाठी अनुभव घ्यावा आणि धर्माचे ज्ञानही आवश्यक आहे. म्हणूनच मी तुम्हाला तीर्थयात्रेसाठी पाठवत आहे. पुढे यात्रा पूर्ण करून तुम्ही बहुधान्य संवत्सरात श्रीशैल क्षेत्री या. तिथे आमची भेट होईल. शिष्य म्हणाले, गुरुदेव, तुमची आज्ञा आम्हाला प्रमाण आहे. आता आम्ही कोणकोणत्या तीर्थस्थानी जावे याविषयी मार्गदर्शन करा. श्री गुरूंनी त्या शिष्यांना प्रथम काशी क्षेत्री जाण्यास सांगितले. तिथून गंगा, यमुना, सरस्वती, करुणा, कुशावर्ती, कृष्णा, वेणी, वितस्ता, शरावती, मरुदवृद्धा, अश्विनी, मधुमती, सूरनदी, चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, सहस्रवक्त्रा, पूर्णा, बहुधा, वरुणा, वैरोचनी, सनिहिता, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, मर्जा, पाताळ, गंगा, कावेरी, ताम्रपर्णी, कृतमाला, गंगा, पंचगंगा, मलय, प्रभा, श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाक यात्रा कराव्यात. म्हणजे अनेक तीर्थांचे दर्शन घेता येईल असे सांगितले. नदीमध्ये स्नान करावे. आजूबाजूची गावे आणि परिसर पाहावा. प्रत्येक ठिकाणी कृच्छ व्रत करावे आणि मग त्रिवेणी संगमावर स्नान व तप करावे. मग कोणत्या दिवसात नद्यांचे पाणी मिलन
असते. कोणत्या काळात नदीमध्ये स्नान करू नये, नदीत स्नान करण्यायोग्य नाही हे लक्षात कोणत्या कारणांनी ओळखावे तेही सांगितले. त्यांनी आपल्या शिष्यांना नैमिषारण्य, पुष्कर, बद्री, केदार, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, रामेश्वर, मातृकेश्वर, कोटी, कुब्ज, कोकामुखी, प्रसाद, विजय, जगन्नाथपुरी, गोकर्ण, शंखकर्ण, अयोध्या, मथुरा, द्वारका, गया, शाळीग्राम, भीमेश्वर, कुशतर्पण, रामेश्वर, पद्मनाभ, श्रीरंग, कुंभकोण, हरेश्वर, गाणगापूर, नृसिंहतीर्थ, चंद्रकुंड, कोल्हापूर, भिलवडी, अमरापूर, युगालय, शूरपालय, पिठापूर, शेषाद्री, मणिगिरी, वृषभाद्री, श्रीशैल व मल्लिकार्जुन अशा अनेक तीर्थस्नानांची महती सांगून तिथे जाण्याची आज्ञा केली. श्रीगुरूंचा निरोप घेऊन ते तीर्थयात्रेसाठी गेले. यानंतर श्रीगुरूंनी वैजनाथ इथेच गुप्तपणे निवास केला. अशा रीतीने अध्याय संपला.